एकदा अक्कलकोटमध्ये एका गरीब भक्ताच्या घरी अन्नाचा एक कणही उरला नव्हता। तो भक्त आपल्या रिकाम्या हातांकडे पाहत अत्यंत अगतिक झाला होता। पोटातली भूक इतकी तीव्र होती, फक्त त्याच्या डोळ्यांतून हतबलता वाहत होती। पोटातली भूक इतकी तीव्र होती की ती शब्दात सांगणे शक्य नव्हते, फक्त त्याच्या डोळ्यांतून हतबलता वाहत होती। अशा कठीण प्रसंगी साक्षात स्वामी समर्थांनी त्या भक्ताचा हात धरला। त्यांच्या अस्तित्वामुळे त्या छोट्याशा झोपडीत जणू नवीन चैतन्य आले। स्वामींच्या कृपेचा तो अथांग सागर असा काही बरसला की त्या एका घासात जणू सर्वांना स्वर्ग गवसला। तिथे जमलेले हजारो लोक त्याने तृप्त झाले। हा ते स्वामींच्या भक्तावर असलेले प्रेम दिवशी अक्कलकोटची ती पवित्र माती धन्य झाली। स्वामी हे केवळ गुरु नाहीत, तर ते या ब्रह्मांडाचे नायक आहेत, जे आपल्या भक्तासाठी कणियाळी क्षणी धावून येतात। आता त्या भक्ताच्या मनात कोणतीही भीती उरली नव्हती, आणि डोळ्यांत रडणेही नव्हते। स्वामींचे पवित्र नाव हेच आता त्याचे खरे सामर्थ्य बनले होते। तो पूर्णपणे तृप्त झाला होता आणि मनोमन स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाला होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचे जीवन धन्य झाले। एकदा अक्कलकोटमध्ये एका गरीब भक्ताच्या घरी अन्नाचा एक कणही उरला नव्हता। तो भक्त आपल्या रिकाम्या हातांकडे पाहत अत्यंत अगतिक झाला होता। पोटातली भूक इतकी तीव्र होती, फक्त त्याच्या डोळ्यांतून हतबलता वाहत होती।